आपली पोएम आहे द इंचकेप रॉक बाय रॉबर्ट सुदी। या ठिकाणी तुम्ही बघू शकता की रॉबर्ट सुदी हे पोएट लॉरेट ऑफ इंग्लंड म्हणून सुद्धा त्यांनी कार्य केलेलं आहे, पोएट लॉरेट ऑफ इंग्लंड. अँड हिज पोएम्स द स्कॉलर, द बॅटल ऑफ ब्लेनहेम, बिशप हॅटो, द इंचकेप रॉक, दीज पोएम्स आर फेमस विथ चिल्ड्रन. ह्या लहान मुलांना आवडणाऱ्या अशा पोएम आहेत, मुलांमध्ये खूप प्रसिद्ध अशा या पोएम आहेत सगळ्या. द स्कॉलर, द बॅटल ऑफ ब्लेनहेम, बिशप हॅटो आणि द इंचकेप रॉक. सो आज आपल्याला जी पोएम बघायची आहे ती एक बॅलड आहे आणि तिचं नाव आहे द इंचकेप रॉक. ज्या पद्धतीनं आपण महाराष्ट्रामध्ये पोवाडा गातो त्या पद्धतीनं हे बॅलड आहे. आणि या ठिकाणी एक घटना या पोएममध्ये आपल्याला अभ्यासायची आहे, एक इव्हेंट, एक प्रसंग याच्यामध्ये झालेला आहे, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. काय घटना घडलेली आहे याच्यामध्ये ते आपल्याला बघायचं आहे. पोएमचं नाव आहे द इंचकेप रॉक. पहिला स्टांजा बघूया. नो स्टीर इन द एअर. या ठिकाणी तुम्ही जर चित्र बघितलं तर त्या समुद्र किनारा आहे आणि त्या ठिकाणचं हे चित्र आपल्याला बघायला मिळतं. समुद्रावर ज्या काही बोटी जात असतात, जी काही जहाजं जात असतात, त्या प्रसंगी काय प्रकारची परिस्थिती असते आपल्याला माहीत आहे. आणि त्याच विषयावर आधारित की कशा प्रकारे जेव्हा आपण दुसऱ्यासाठी खड्डा खोदत असतो, दुसऱ्याचं वाईट चिंतत असतो, दुसऱ्याचं वाईट व्हावं असं आपल्याला वाटत असतं, तेव्हा नक्की आपणच त्या खड्ड्यामध्ये सुरुवातीला पडत असतो. आणि म्हणून कधीही कुणाचं वाईट आपण त्याचं चिंतन नाही केलं पाहिजे, सगळ्यांविषयी आपण चांगला विचार केला पाहिजे. अशा प्रकारची या अर्थाची ही पोएम आहे. नो स्टीर इन द एअर, नो स्टीर इन द सी, द शीप वॉज ॲज स्टील ॲज शी कुड बी. आज आपण बघितलं तर समुद्रकिनारी वातावरण आज अगदी शांत आहे. हवेमध्ये सुद्धा शांतता आपल्याला बघायला मिळते. समुद्रामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारची लाट वर आलेली बघायला मिळत नाही आहे. अगदी शांत वातावरण आहे. आणि जहाज जी आहे, शिप, ती सुद्धा स्टील आहे, शांत आहे. हर सेल्स फ्रॉम हेवन रिसिव्ड नो मोशन. कुठल्याही प्रकारचं त्या जहाजामध्ये मोशन दिसत नाही आहे. त्या फोटोमध्ये जर तुम्ही बघितलं पेज नंबर 104वर, त्या ठिकाणी बघा तुम्ही, आकाशामध्ये आपल्याला पक्षी दिसत आहेत, ते सुद्धा शांत आहेत. सगळं वातावरण शांत आहे. समुद्र दोन प्रकारचा असतो आपल्याला माहीत आहे, एकतर खवळलेला किंवा शांत असतो, आणि म्हणजे त्याला आपण भरती आणि ओहोटी असं म्हणतो. हर कील वॉज स्टेडी इन द ओशियन. जहाजाची जी कील आहे ती सुद्धा ओशियनमध्ये, समुद्रामध्ये शांत आहे. नेक्स्ट स्टांजा बघूया. विदाऊट आयदर साइन और साऊंड ऑफ देअर शॉक. कुठलाही आवाज नाही आहे, कुठलाही त्या ठिकाणी साऊंड नाही आहे, कुठलंही त्या ठिकाणी साईन, कुठल्याही प्रकारचं आवाजाचं चिन्ह नाही आहे, सगळीकडे शांतता आहे. द वेव्स फ्लोड ओव्हर द इंचकेप रॉक. समुद्रामध्ये जवळपास 18 किलोमीटर, समुद्र किनाऱ्यापासून मध्ये 18 किलोमीटर एक रॉक आहे, त्या रॉकचं नाव आहे इंचकेप रॉक. इंचकेप रॉक. आणि द वेव्ज, समुद्राच्या ज्या लाटा आहेत त्या रॉकवर, त्या खडकावर फ्लो होत आहेत, वाहत आहेत. सो लिटल दे रोज लिटल दे फेल. त्याच्यावर लाटा जात आहेत, खडकावर खाली येत आहेत, जात आहेत, खाली येत आहेत. दे डीड नॉट मूव्ह द इंचकेप बेल. त्या खडकावर एक बेल बांधलेली आहे, चित्रामध्ये आपल्याला बघायला मिळते, एक घंटा अशी बांधलेली आहे. आणि ती बेल मात्र वाजत नाही आहे, कारण की पाणी जास्त उंच उडत नाही आहे आणि त्या बेलपर्यंत पोहोचत नाही आहे. जेव्हा भरती असणार आहे समुद्राला, जेव्हा जोराचा वारा असणार आहे, जेव्हा जोराच्या लाटा असणार आहेत, तेव्हा मात्र ती बेल वाजणार आहे. ती बेल काय आहे याचीही आपल्याला माहिती असली पाहिजे. तर ती बेल जी आहे ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक यांनी त्या ठिकाणी बांधलेली आहे. समुद्रामध्ये असे खडक असतात मोठे मोठे. टायटॅनिक पिक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे की जहाज त्या खडकावर आदळतं आणि ते जहाज पूर्णतः कोलॅप्स होतं, तिथं हजारो माणसं मरतात. आणि म्हणून या खडकाची सूचना लोकांना मिळण्यासाठी समुद्रामध्ये असणारा हा जो खडक आहे त्याच्यावर जेव्हा भरती असते तेव्हा तो खाली पाण्याच्या खाली असतो, लोकांना दिसत नाही. आणि मग जहाज त्याच्यावर आदळून जीवितहानी होते, वित्तहानी होते. आणि ती हानी टाळण्यासाठी तिथं ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉकने एक घंटा बांधलेली आहे. म्हणजे पाण्याची पातळी जशी जशी वर जाईल तसं तसं पाणी त्या घंटेला लागतं आणि घंटेचा आवाज येतो आणि लोकांना कळतं
की इकडं जायला नको, इकडं काहीतरी खडक आहे, इकडं डेंजर आहे, आणि मग लोक स्वतःचा बचाव करू शकतात. वेन द रॉक वॉज हिट बाय सर्ज स्वेल, the mariners heard the warning bell and then they knew the perilous rock and blessed the abbot of Aberbrothock. मग अशा पद्धतीनं आपला जीव ज्या व्यक्तीने वाचवलेला आहे, ज्या व्यक्तीने तिथं ती बेल बांधलेली आहे, त्याच्याविषयी आपल्याला मनातून एक आशीर्वाद आपण त्याला देत असतो की आमचं जहाज, या संत माणसानं इथं बेल बांधल्यामुळं आमचं जहाज बुडण्यापासून वाचलं, आमचं नुकसान झालं नाही, आणि म्हणून मनातून आशीर्वाद लोक त्याला देतात ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक याला, जो की चर्चमध्ये असतो, ज्याला आपण म्हणतो की जसं आपल्या मंदिरांमध्ये आपल्याला पुजारी बघायला मिळतो, तसा हा ॲबरब्रॉथॉक, त्याला लोकांची काळजी आहे की त्या खडकावर जहाजं आदळून त्याचं नुकसान होऊ नये, म्हणून त्यानं ती धोक्याची घंटा तिथं बांधलेली आहे. आणि मनातून लोक आशीर्वाद देतात की वा, कुणी ही घंटा बांधली, किती छान काम केलं, आणि त्या माणसाला आमचे अनेक आशीर्वाद, त्याचं चांगलं हो, असे अनेक लोक त्याला आशीर्वाद द्यायचे. आता नेमकं त्या दिवशी काय परिस्थिती घडली आपल्याला बघायचं आहे. द सन इन हेवन वॉज शायनिंग गे. आज सुद्धा आकाशामध्ये सूर्य आनंदानं चमकताना आपल्याला बघायला मिळत होता. ऑल थिंग्स वेअर जॉयफुल ऑन दॅट डे. त्या दिवशी सुद्धा सगळ्या गोष्टी आनंदी आनंद होता. द सी बर्ड्स स्क्रीम्ड ॲज दे व्हील्ड राऊंड. सी बर्ड्स जे आहेत ते सुद्धा आकाशामध्ये घिरट्या घालताना आपल्याला बघायला मिळत होते. अँड देअर वॉज जॉयन्स इन देअर साऊंड. आणि त्या पक्ष्यांच्या आवाजामध्ये एक प्रकारचा आनंद आपल्याला बघायला मिळत होता. द बॉय ऑफ द इंचकेप बेल वॉज सीन अ डार्कर स्पेक ऑन द ओशियन ग्रीन. सर राल्फ द रोवर वॉक्ड हिज डेक अँड ही फिक्स्ड हिज आय ऑन द डार्कर स्पेक. आता त्या दिवशी घडलेली घटना बघायची आपल्याला. एक व्यक्ती आहे, दुष्ट व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे सर राल्फ द रोवर. सर राल्फ द रोवर हा दुष्ट व्यक्ती बघतोय की तिथं दूर एक ठिपका दिसत आहे, म्हणजे ती बेल आहे, दुरून त्याला ती ठिपक्यासारखी दिसती आहे, छोट्या डॉटसारखी दिसत आहे ती बेल. तो बघतो आणि त्या ठिकाणी याच्या मनामध्ये वाईट विचार आलेले असतात. एखाद्या व्यक्तीची स्तुती होते, याला ते बघवत नसतं, याला त्याचा त्रास होतो, याला ते चुकीचं वाटतं की सगळे लोक त्या ॲबॉटचं कौतुक करतायत. अँड ही फिक्स्ड हिज आय ऑन द डार्कर स्पेक. त्यानं त्या बेलकडे आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपण बघतो ही फेल्ट द चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग. ही मेड हिम विसल, इट मेड हिम सिंग. आता तो आनंदाने शिट्ट्या वाजवायला आहे, गाणे म्हणायला आहे, तोही खूप आनंदामध्ये आहे. पण याचा जो आनंद दिसतोय, याला जो अत्यानंद झालेला आहे, तो मात्र कसा आहे, दुष्ट व्यक्तींना. जसा राक्षसांना आनंद झाल्यानंतर ते मोठ्याने हसतात, त्या पद्धतीचा विकेडनेस, दुष्ट प्रवृत्ती आपल्याला या माणसाची बघायला मिळते. आणि तो तशा पद्धतीने तिथं मोठमोठ्याने हसायला लागलेला आहे. त्याच्या आनंदामध्ये विकेडनेस आहे, दुष्टपणा आहे, कुणाचं तरी वाईट करायचं आहे, हा विचार त्याच्या आनंदामध्ये आहे. त्याचे डोळे त्या ठिकाणी त्या बेलकडे लक्ष देत आहेत. इंचकेप फ्लोट, माय मेन पुट आउट द बोट अँड रो मी टू द इंचकेप रॉक अँड आय विल प्लेग द ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक. त्यानं माणसांना, त्याच्यासोबत असणाऱ्या जहाजामध्ये असणाऱ्या माणसांना, त्याच्या नौकरांना आदेश दिला की आपली बोट काढा जहाजातून बाहेर. आपल्याला माहीत आहे की जहाजामध्ये छोटी बोट असते, छोटी छोटी अंतरं जेव्हा पार करायची असतात तेव्हा त्या बोटीनं आपण जात असतो. आणि ही बोट काढायला सांगितलेली आपल्या माणसांना आणि त्या बेलकडे मला तिकडं घेऊन जा असं त्यानं आदेश दिलेला आहे. आणि तो म्हणतो की मी प्लेग करेल, ते कशाला, ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉकला. मी त्याला डॅमेज करणार आहे, ती बेल मी कट करणार आहे, कापणार आहे. द बोट इज लोड, द बोटमॅन रो. आदेशाप्रमाणे बोटमन जे काही बोट आहे, जी काही नाव आहे, ती घेऊन आता ते बेलकडे त्याची माणसं आणि तो जात आहेत. या ठिकाणी चित्रामध्ये आपण बघू शकता सगळी माणसं तिथं पोहोचलेली आहेत आणि त्या बोटीमधून वाकून तलवारीनं त्यानं काय केलेली आहे, ती बेल कट केलेली आपल्याला बघायला मिळते. डाऊन संग द बेल विथ अ गर्गलिंग साऊंड, द बबल्स रोज अँड बस्ट अराउंड. कोथ सर लाफ, द नेक्स्ट हू कम्स टू द रॉक ओंट ब्लेस द ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक. बेल आता तुटलेली आहे आणि समुद्रामध्ये गर्गलिंग साऊंड करत करत बुडबुड असा आवाज येत ती समुद्रामध्ये बुडाला गेली आहे, तळाला गेलेली आहे. आपल्याला माहीत आहे कुठलीही जड वस्तू आपण जेव्हा समुद्रामध्ये फेकतो, पाण्यात फेकतो, तेव्हा तिचा ते आवाज, बुडबुड्यांचा आवाज येत असतो आणि ती तळाशी जात असते. त्या पद्धतीनं ही जड अशी बेलसुद्धा खाली समुद्रापर्यंत गेलेली आहे, खाली तळाला. आणि त्या ठिकाणी
त्याला आता आनंद झालेला आहे की आपण ही बेल कट केली. सर राल्फ द रोवर सेल्ड अवे. He scoured the seas for many a day, and now grown rich with plundered store, he steers his course for Scotland shore. हा एक वाईट माणूस आहे, दुष्ट माणूस आहे, गुंड माणूस आहे. तो काय करतो की समुद्रावर येणाऱ्या ज्या काही जहाजी असतात, ज्या काही बोटी असतात, त्याच्यामध्ये जो काही माल असतो लोकांनी आणलेला, त्यांच्याकडे असणारी जी काही प्रॉपर्टी असते ती प्रॉपर्टी तो लुटून घेत असतो. अशा प्रकारची अनेकांची प्रॉपर्टी त्यानं लुटली. पूर्ण समुद्रावर तो फिरत होता, खूप सारी त्यानं कमाई केलेली आहे. त्याला शब्द वापरला त्याने की प्लंडर्ड स्टोअर. आणि आता मात्र त्याला स्कॉटलँडच्या किनाऱ्याकडे परत जायचे. सो थिक अ हेज ओव्हरस्प्रेड्स द स्काय, दे कॅन नॉट सी द सन ऑन हाय, द विंड हॅथ ब्लोन अ गेल ऑल डे, ॲट इव्हनिंग इट हॅथ डाईड अवे. आता त्याला परत आपल्या सगळी समुद्रावरच्या लोकांची लूटमार केल्यानंतर परत आपल्या स्कॉटलँडला त्याला जायचं आहे, किनाऱ्याकडे जायचं आहे. परंतु त्या ठिकाणी आपण बघतो की आकाशामध्ये काही सूर्य नाही आहे, सगळीकडे अंधार पसरलेला आहे आणि त्याला मात्र संध्याकाळचं वातावरण आहे आणि त्याला आणि त्याच्या माणसांना मात्र जहाज कशी पुढे न्यायची हे रस्ता दिसत नाही आहे, वाट दिसत नाही आहे, कोणत्या दिशेला आपण जायचं हे कळत नाही आहे. आणि म्हणून ऑन द डेक द रोवर टेक्स हिज स्टँड, सो डार्क इट इज दे सी नो लँड, कोच सर राल्फ, इट विल बी लाइटर सून फॉर देअर इज द डॉन ऑफ द रायझिंग मून. संध्याकाळ झालेली आहे. तो आपल्या माणसांना सांगतो काही काळजी करू नका, काही टेन्शन घेऊ नका, थोड्या वेळानं आकाशामध्ये चंद्र येईल आणि त्या चंद्रप्रकाशामध्ये आपण आपली जहाज चांगल्या पद्धतीने तिकडे नेऊ शकतो. असा एक तो त्या ठिकाणी सल्ला आपल्या माणसांना देतो, बोटवरच्या माणसांना. आणि आपण निश्चितपणे किनाऱ्यावर पोहोचू, तुम्ही काळजी करू नका. कास्ट हिअर द ब्रेकर्स रोअर, फॉर मी थिंग्स वी शुड बी नियर द शोर, नाव व्हेअर वी आर आय कॅन नॉट टेल, बट आय विश आय कुड हिअर द इंचकेप बेल. त्या ठिकाणी त्याची जी माणसं आहेत त्यांना वाटतं की अरे काहीही दिसत नाही आहे, आपल्याला नेमकं माहीत नाहीत आपण कुठं आहेत, आपण किनाऱ्याजवळ आहेत का खूप मध्ये आहेत समुद्रामध्ये, काहीही आपल्याला कळत नाही. आणि मनात त्यांच्या एक इच्छा येते की कदाचित ती इंचकेप बेल असली असती तर कदाचित आपल्याला रस्ता कळाला असता, असं एक त्यांच्या मनामध्ये येऊन जातं. परंतु त्या बेलचा कुठलाही आवाज येत नाही, कारण की बेल तर तुम्हाला माहीत आहे सर राल्फ द रोवरनं ती कट केलेली आहे. या ठिकाणी आपण बघू शकता, दे हिअर नो साऊंड, द स्वेल इज स्ट्रॉंग, दो द विंड हॅथ फॉलन, दे ड्रिफ्ट अलॉंग टिल द व्हेसल स्ट्राइक्स विथ अ शिवरिंग शॉक, ओ क्राइस्ट इट इज द इंचकेप रॉक. असं सगळं सुरू असताना त्या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की त्या बेलचा उद्देश काय होता. जेव्हा समुद्रामध्ये जास्तीचं पाणी असतं, जेव्हा भरती असते, जेव्हा लाटा असतात, तेव्हा जहाज ज्या काही बोट आहे त्या खडकावर आदळू नये याच्यासाठी त्याचा उपयोग व्हायचा. पण त्याच व्यक्तीने ती बेल तोडली होती आणि आता त्यालाही कळत नाही की नेमकं किनारा कुठं आहे, नेमका खडक कुठं आहे, रॉक कुठं आहे, आता आपण काय करावं हे त्यालाही कळत नाही. आणि दुर्दैवानं त्या ठिकाणी त्याचं जहाज त्याच खडकावर आदळतं आणि त्याच्या तोंडातून शब्द निघतात, देवाचं नाव निघतं. तो म्हणतो ओ ख्राइस्ट, अरे देवा हा तर इंचकेप रॉक आहे, मला हा दिसला नाही. कशामुळे दिसला नाही, कारण की ती बेल मी कट केलेली आहे, आता काय करावं. आणि त्याचं पूर्ण जहाज त्या ठिकाणी तुटलेलं आहे. आता तो काय करतो बघा, सर राल्फ द रोवर टोर हिज हेअर, जोरजोरात आपले केस ओढतोय, स्वतःलाच शिवाय देतोय, मी हे काय केलं, केस उपडतोय डोक्याचे आणि स्वतःलाच शाप देतोय. ही खस्ट हिमसेल्फ इन हिज डिस्पेअर, नैराश्य आलेलं आहे त्याला, नाराज झालेला आहे, मी हे काय केलेलं आहे, सगळीकडे लाटा येत आहेत, सगळीकडून माझ्यावर आता माझं नुकसान होत आहे, मी जी लूटमार केलेली आहे ते सगळं प्रॉपर्टी समुद्रामध्ये जात आहे. द शिप इज सिंकिंग बिनिथ द टाईड, लाटांमध्ये माझं जहाज बुडत आहे, हे काय केलं देवा मी. बट इवन इन हिज डाईंग फिअर वन ड्रेडफुल साऊंड कुड द रोवर हिअर. या ठिकाणी मरताना सुद्धा त्याला एक मात्र भयानक असा आवाज ऐकायला मिळतो. अ साऊंड ॲज इफ विथ द इंचकेप बेल द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल. मरत असताना सुद्धा तो समुद्रामध्ये बुडतोय, त्याचं जहाजही बुडतंय, मरताना सुद्धा त्याच्या कानावर मात्र एक घंटा ऐकू येते आणि ती असते समुद्रामध्ये त्यानं कापलेल्या त्या बेलची. आपल्याला माहीत आहे की ज्या पद्धतीनं ख्रिश्चन लोक जेव्हा एखादा व्यक्ती मरतो त्यावेळेस शेवटच्या वेळेस त्या ठिकाणी मेलेल्या व्यक्तीला अंत्यसंस्कार करताना तिथं बेल वाजवतात, घंटा वाजवतात आणि जणू काही आता याचाही मृत्यू जवळ आलेला आहे आणि जणू काही देवानंच ती बेल वाजवलेली आहे आणि त्याचं आयुष्य नष्ट केलेलं आहे असा एक भास त्या ठिकाणी निर्माण होतो.
आणि अशा पद्धतीने आपल्याला कळेल की जो दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो, जो दुसऱ्याचं वाईट चिंतत असतो त्याचंच शेवटी वाईट होत असतं. अशी ही पोयम, असं हे बॅलड द इंच केप रॉक.